गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलंच आहे ना, बघा प्रत्येकजण भगवंताच्या शोधामध्ये आहे, सुखाच्या शोधामध्ये आहे, पण प्रत्येकाला भगवंत मिळतो का बरं? कुणी भगवंताला पाहिलं आहे का? पण प्रत्येकजण सुखाच्या शोधामध्ये आहे ना। एवढे प्रकारचे दुःख निर्माण झालेले आहेत ना, प्रत्येकजण त्रासून गेलेला आहे, तरीसुद्धा भगवंत नक्की आहे कुठे? सुख नक्की आहे कुठे? धन नक्की आहे कुठे? या शोधामध्ये आहे ना। प्रत्येकजण कर्म करतो, पण समर्थांनी सांगितलेलं आहे या पृथ्वी तळावर जर तुम्हाला साक्षात भगवंताची प्रचिती घ्यायची असेल ना, तर ती एक स्वरूपामध्ये मिळते। ती कोणती बरं? ती म्हणजे स्त्री, कन्या, आई, बहीण। आपली आई वडील आहेत ना, आपली बहीण आहे, आपली मावशी आहे, म्हणजे या प्रकारच्या स्त्री जातीची या स्त्री जातीमध्ये या स्त्रीमध्ये साक्षात भगवंत सामावलेला आहे। पण आपण जेव्हा पाहू ना तेव्हाच आपल्याला कळेल ना। पण हे आपल्या भक्ती मार्गामध्ये पाहायला मिळेल। म्हणजे भक्ती मार्गाची जर जोड असेल तर आजच्या जर कलियुगाचा जर विचार केला तर स्त्रीवरचे अत्याचार एवढे वाढलेले आहेत ना, कधी कधी आपल्याला शरमसुद्धा वाटते की हे अत्याचार करणारे नक्की आहेत तरी कोण? पण ही नाती एवढी समाविष्ट झालेली असतात ना, आपलीच माणसं आपल्या फायदा घेतात। म्हणून आता आपण हे वैष्णवीचं प्रकरण पाहिलं। वैष्णवीचं बघा, 9 महिन्याचं बाळ असताना सुद्धा तिला आत्महत्या करावी लागली ना। बघा हे घडतं कशामुळं? म्हणजे या जीवनामध्ये दुःख कमी आहे का? पण हे वेगळ्या पद्धतीचं दुःख स्त्रीलाच का सहन करावं लागतं बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना, त्या प्रत्येकानं करायला हवा। ही स्त्री तुम्हाला लक्ष्मी हवी असते, धन हवं असतं, आणि लक्ष्मी ही स्त्रीच आहे ना, तरीसुद्धा हा स्त्रीला मारायला निघालेला आहे। हा हैवान आहे ना, हा राक्षस आहे। हा राक्षसाला मुळासकट या पृथ्वी तलावरून काढायला हवं। पण मनुष्य मात्र त्याच्यावर लक्ष देतो का? पण तो निघेल कधी? जेव्हा हे मन भक्ती मार्गामध्ये लागेल ना, तेव्हा हे मन सुद्धा संतुलित होईल, हे मन सुद्धा निर्मळ होऊन जाईल। पण मनुष्य मात्र समर्थांच्या या विचारांकडे लक्ष देतो का? हे समर्थ विचार ज्यांनी अंगीकारले ना, त्याच्या जीवनाचं कल्याणच झालं म्हणून समजा। म्हणजे काय? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, पुढे जाण्यासाठी नुसतं चांगलं रूप असून चालत नाही, तर त्याला सद्गुणांची जोडसुद्धा असावी लागते। आणि प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही आहेत ना, तुम्ही कधी कधी एवढ्या बेभान प्रेमाने वागता, तुम्ही एवढं कधी कधी हद्दपार करता ना, कधी कधी मनुष्यानं कधी कधी विचार करायला हवा की आपण रूपाने चांगलं असावं की कर्माने चांगलं असावं। कधी कधी आपली ओळख अनोळख्या व्यक्तीशी होते, तुम्ही त्याच्यावर लगेच विश्वास ठेवता, म्हणजे लगेच विश्वास कसलाही तुम्ही विचार करत नाही। अनोळखी भेटलेला माणूस तुम्हाला जीवनप्रिय होतो, आणि आपल्या मातापितांनी आपल्याला लहानपणापासून वाढवलं ते सर्व तुम्ही विसरून जाता। असं तुम्ही का करता? कधी विचार केला आहे का? म्हणून जर ही आठवण जर तुम्हाला राहायची असेल ना, तर तुम्हाला भक्ती मार्गामध्ये यावं लागेल। कारण लोक म्हणतात ना की हे अत्याचार होतात, याला भगवंत काय करेल? पण तुम्ही भगवंताच्या जर स्वाधीन झाले ना, भगवंताच्या जर जवळ आले
तर भगवंत ही बुद्धी तुम्हाला देणारच नाही. कारण भगवंत सद्गुणांची जोड द्यावी लागते. भगवंताकडं फक्त सद्गुण विचार असतात. पण मनुष्यानं आपल्या रूपाकडं जास्त लक्ष देऊ नये, सद्गुणांची जोड असायला हवी. म्हणून एका बाईला बघा, एक मुलगा आणि एक मुलगी होती. आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. देवाने मुलाला रूप दिलं तर मुलीला गुण दिले होते. बघा, दोघांमध्ये फरक बघा. एक स्त्री होती, तिला 2 मुलं होती. त्यातला एक मुलगा होता आणि एक मुलगी होती. त्या मुलाला खूप कुरूप बनवलेलं होतं, पण मुलगी तेवढी कुरूप नव्हती, पण तिला गुणांनी संपन्न केलेलं होतं. आईने दोन्ही मुलांवर खूप प्रेम होतं. एकदा भाऊ आरशासमोर उभं राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, ताई, मी बघ किती सुंदर आहे आणि तू बघ. भावाचं हे बोलणं बहिणीच्या मनाला लागलं. ती आपल्या आईकडे गेली आणि भावाची तक्रार केली. यावर आईनं दोघांनाही जवळ बोलावलं, प्रेमानं समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसतं रूप काय कामाचं आहे बरं? नुसत्या रूपाला या जगामध्ये किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस ना, तसा गुणानेही सुंदर हो. त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळा, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिलं नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. छान नीटनेटकी राहा. सर्वांशी इतकी चांगली वाग ना की तुझ्या रूपाकडे कुणाचंच लक्ष जाणार नाही. पण आपल्या या कलियुगामध्ये होतं काय बरं? आपण दुसऱ्याशी चांगलं वागत नाही. आपण आपल्या रूपाकडे भुललेलो आहोत. आपल्याला असं वाटतं, माझ्यासारखा कुणीच नाही, माझ्यासारखा मीच आहे. पण जग फसतं कुठे बरं? जेव्हा सुसंस्कृतपणा या मनामध्ये राहत नाही, तेव्हाच आपल्या अनोळखी माणसांशी मैत्री होते. तुमचा विश्वास त्यावर बसतो. कधी कधी आहे ना, टाळी एका हातातून वाजत नाही, दोन्हीकडून वाजली जाते. म्हणून आपल्या साधू संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, आपले कपडे कसे असावेत, आपलं बोलणं कसं असावं, आपलं वागणं कसं असावं, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. जर आपण अनोळख्या व्यक्तीशी मैत्री करून जर त्यामध्ये आपल्याला उत्तर मिळत असेल तर त्यामध्ये नवल काय आहे बरं? तुम्ही अगोदरच तुमचं पाऊल चुकीचं टाकलेलं आहे, मग नंतर तुम्हाला त्याचा धोका पत्करावाच लागेल ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये प्रत्येक मुलीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले आईवडील आहेत ना, आपल्या आईवडिलांवरचा विश्वास कधीच ढळून देऊ नका. कारण आपल्या आईवडील आहेत ना, बघा, तुम्हाला चांगल्या घराण्यामध्ये तुमचं लग्न लावून देणारे आहेत. तुम्ही स्वतः निवड कमी करा, आपल्या आईवडिलांवर विश्वास ठेवा. कारण का बरं? कारण प्रत्येक मुलीला हल्लीच्या काळामध्ये आहे ना, खूप मोठी गंठण हवी असते सोन्याची, 15-15, 20-20 तोळ्याची हवी असते. आणि त्याच्याच मिजाशीमध्ये आपण बघा, त्या श्रीमंत मुलाशी लग्न करतो, आपल्या आईबापाचं सुद्धा आपण ऐकत नाही. म्हणजे या श्रीमंताची मोलकरीण होण्यापेक्षा सामान्यांच्या घरात राणी होण्याचा आनंद जास्त असतो. हे ज्या मुलीला कळेल ना, ती लगेच विचार करेल. म्हणजे काय? म्हणजे तुमच्या जवळ जर कोणी असेल ना, तर तुमचे आईबाप आहेत, तुमचा भाऊ आहे. कोणी सोबत असो किंवा नसो, भाऊ सोबत असला की हे जग जिंकता येतं. म्हणून हल्लीच्या काळामध्ये बघा, या जमीन पैशांमुळं ही जी भांडणं चालू आहेत ना, बघा, बहीण भावाचा वैरी झालेला आहे. या गोष्टी तुम्ही थांबवायला हव्यात. कारण जेव्हा मोठी मोठी संकटं येतात ना, तेव्हा आपल्या आई वडील, भाऊ बहीण ही सर्व नाती कामी येतात. या अनोळखी नाती काही कामाची नसतात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलासोबत मनापासून अटॅच होते, तेव्हा त्या मुलाला आयुष्यातून काढणं तिच्यासाठी खूप कठीण होऊन जातं. पण मुलीने सुद्धा विचार करायला हवा की आपण जेव्हा अनोळखी व्यक्तीशी संबंध ठेवतो, अनोळखी व्यक्ती बरोबर आपण बोलू लागतो, तेव्हा थोडी तरी विचार आपल्या आईवडिलांचा करायला हवा.
की आपलं प्रेम अगोदर कुणावर होतं. कारण ही अनोळखी लोक असतात ना, ती फक्त फायद्यासाठी आलेली असतात. तुकाराम महाराजांनी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणजे एक वेळ असते या जवानीमध्ये मुलामुलींचं प्रेम होतं आणि दुसरी भगवंताशी प्रेम झालेलं. म्हणजे काय बरं, एका अभंगामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. कन्या सासूराशी जाये मागे परतोणी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा, चुकलिया माये बाळ हुरुहुरु पाहे, जीवना वेगळे मासोळी तैसा तुका म्हणे तळमळी. म्हणजे काय बरं, म्हणजे ज्याप्रमाणे सासरी जाणारी मुलगी मागे वळून वळून पाहत असते ना, त्याचं प्रमाणे माझ्याही मनाची अवस्था ही अशीच झालेली आहे. हे विठ्ठला केशवा, मला तू कधी भेटणार आहेस. आईपासून चुकलेलं बाळ हुरहुरून पाहत असतं ना, त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, पाण्या वाचून मासा जसा तडपडतो तसा मी विठ्ठळा वाचून तळमळत आहे. पण आपला मात्र मार्गच चुकलेला असतो. आपण ज्याच्यावर प्रेम करावं ना, तिथे आपण कधीच जीव लावत नाही. आपण अनोळखी भेटलेल्या माणसावर जीव ओतून टाकतो आणि मग त्याचा परतावा काय येतो बरं. त्याचा परतावा निश्चितच तुमची हानीच होणार आहे ना. म्हणून प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलीला सांगणं आहे, प्रेमात पडताना विचार करून प्रेम करा. समोरच्या व्यक्तीची माहिती काढा, पार्श्वभूमी तपासा, त्याची परिस्थिती काय आहे, वागणूक काय आहे, त्याचं बोलणं कसं आहे ते अगोदर बघा. कुणी तुम्हाला भुरळ घालवू नये. म्हणजे काय बरं, म्हणजे या जीवनामध्ये आहे ना, दर हप्त्याला हे संघर्ष चालू आहेत, दर हप्त्याला अशा गोष्टी घडत आहेत, पण आपण त्याच्यात पडू नये हेच सांगणं आहे ना. समर्थांनी सांगितलं सुद्धा आहे, जीवनामध्ये असे प्रसंग आहेत ना, प्रत्येक मुलीला अनुभवायला मिळत आहेत. मग याचा अर्थ काय होतो बरं. समर्थांनी सांगितलेलं आहे, कुठेतरी आपल्या जीवनामध्ये भक्तिमार्ग कमी पडत आहे, कुठेतरी सुसंस्कृतपणा कमी पडत आहे. आपण फक्त विचार करणारे झालो, पण सुसंस्कृतपणा कधीच आला नाही. प्रत्येक आईवडिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली मुली घरातून कुठे जाते, का जाते, आपल्या मुलीचा आपण मोबाईल कधी तपासतो का बरं. कधीतरी या गोष्टी आहेत ना, प्रत्येक आईवडिलांनी तपासायला हव्या. पण आपल्या आईवडिलांना वेळ आहे का बरं. ते एवढे कामामध्ये गुंतलेले आहेत, ते पैशासाठीच ना. हा पैसा म्हणजे हा पैसा एक दिवस मनुष्याची राख रांगोळी करत असतो. प्रत्येक आईबापाने लक्षात ठेवा, जेवढी मुलगी चुकते ना, तेवढा आपण सुद्धा दोषी आहोत. आपण आपल्या मुलीला एवढी फ्री सोडून देतो ना, की आपल्यावरचा त्या मुलीवरचा कंट्रोलच निसटून जातो. कधी आपल्या मुलीला आपण पैसे देतो, तिने कुठे संपवले, तिच्याकडे पैसे कुठून येतात, या गोष्टी देखील आपल्या मुलांना आपण विचारायला हव्यात. कारण जोपर्यंत मुलं लहान आहेत ना, तोपर्यंत तुमचं ऐकतील. जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा ती आपलं ऐकतील का बरं. म्हणून सुसंस्कृतपणा जर तुम्हाला आणायचा असेल ना, तर समर्थ विचारांमध्ये आपली मुलं मुली यायला हवी. कारण आत्ताची मुलं आहेत ना, एवढी आपण हुशार आहेत असं म्हणतो, एवढे विचारधारी नाहीत ना, पण तो विचार फक्त पैसा कमावण्याचा आहे, मनुष्याच्या माणसामध्ये देव पाहण्याचा नाही. आमचे गुरुवर्य आहेत ना, हे कधी आम्हाला बोलता बोलता एक उदाहरण देऊन जातात, की एके दिवशी मुलाने आपल्या आईला एक प्रश्न विचारला, आई, धन, कुटुंब आणि धर्म यापैकी खरा मदतगार कोण आहे बरं. आईने मुलाला एक कथा ऐकवली. एक सदानंद नावाचा मुलगा होता. त्याला 3 मित्र होते. तिघांपैकी पहिला त्याला प्रिय होता. तो प्रत्येक दिवशी त्याला भेटायचा, प्रत्येक कामामध्ये त्याची मदत करायचा. दुसऱ्या मित्राबरोबर त्याची मध्यम स्वरूपाची मैत्री होती. दुसरा मित्र 3-4 दिवसातून एकदा भेटायचा आणि क्वचितच त्याच्या सोबत असायचा. तिसऱ्या मित्राला मात्र तो 2 महिन्यातून एकदाच भेटायचा आणि कोणत्याही कामात त्याची मदत घेत नसे. एकदा सदानंदने त्या मित्रांचं भांडण झालं होतं.
त्यामुळं त्याला मुख्याध्यापकासमोर बोलवण्यात आलं. तो मुख्याध्यापकासमोर जाण्यामध्ये भीत होता. त्यानं त्याच्या पहिल्या मित्राला विचारलं, तू माझ्याबरोबर येणार आहेस का? नेहमीप्रमाणे सोबत राहण्याचा हट्ट धरला आणि त्या मित्रानं सोबत राहण्यास नकार दिला. सदानंदनं दुसऱ्या मित्राला विचारलं, तू माझ्या बरोबर येणार आहेस का? त्यानं पण येण्यास नकार दिला. आणि त्या सदानंदनं तिसऱ्या मित्राला विचारता क्षणी तो त्याच्यासोबत गेला आणि मुख्याध्यापकासमोर त्या मित्राची बाजू मोठ्या धीराने खंबीरपणे मांडली. मुख्याध्यापकाला ते बोलणं योग्य वाटल्यानं त्यानं त्या सदानंदला दोषमुक्त केलं. ही कथा ऐकून आईनं समजावलं की पहिला मित्र म्हणजे पैसा आहे, ते परमप्रिय असतो पण मृत्यूनंतर काहीच कामा येत नाही. तर दुसरा मित्र म्हणजे कुटुंब, आपले आपले म्हणणारे शेवटी आपल्याला वेळेला उपयोगी पडत नाही. आणि तिसरा मित्र म्हणजे आपला धर्म आहे, जो आपल्या धर्माला जिवंत असेपर्यंत साथ देतो ना, पण मृत्यूनंतर तो एकमेव आपल्यासोबत असतो. म्हणजे या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? देवाने सर्व प्राण्यांमध्ये फक्त माणसांनाच बुद्धी दिली आहे. त्यामुळं व्यक्तीने आपल्या वर्तनातून आपल्या मनुष्य धर्माचं पालन केलं पाहिजे, जे माणुसकीच्या दृष्टीने योग्य आहे ना. पण माणुसकीचा धर्म हा मनुष्य कधीच विसरून गेलेला आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या कलियुगामध्ये आहे ना, स्त्रीला जास्त दुःख बनवलेलं आहे, स्त्रीला जास्त दुःख सहन करावं लागत आहे. असं का होतं बरं? कारण कधी कधी आहे ना, आपली नैतिक मूल्य आहेत. ही नैतिक मूल्य काय आहेत ना, स्त्रीने कसं राहावं, कशा पद्धतीनं जीवन जगावं, हे आपल्या साधू संतांनी शिकवलेलं आहे. जरा आपल्या जीवनामध्ये अहंकार निर्माण झाला, कधी कधी होतं काय बघा, काही स्त्रियांचे कपडे असतात ना, बघा ते कपडेसुद्धा त्यांच्याकडे बघावशीसुद्धा वाटत नाही. म्हणून पहिली गोष्ट आपल्याला एक समजायला हवी, आपण कपडे कसे घातले पाहिजेत, आपली भारतीय संस्कृती काय आहे, हे हिंदू पुराण काय सांगतं. पण आपण मात्र त्यावर पडदा टाकलेला आहे. आपण बाहेरच्या संस्कृती जवळ करतो, मग हे दुष्परिणाम भोगावे लागणारच ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जरा आपल्यावर बघा एखाद्या नारामधामानं काही गोष्टींचा अत्याचार केला असेल, तो अत्याचार करायला पाहत असेल, तर तुम्हाला आहे ना, तुम्ही लगेच आपल्या आईबापाला सांगावं, आपल्या भावाला सांगावं. म्हणजे ते सहन करत बसायचं नाही, पण त्यासाठी तुमचं भक्तिमार्गाची जोडसुद्धा असावी लागेल. कधी कधी होतं काय, मनुष्य जीवनामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे ना, दर हप्त्याला आपल्याला श्रवण मिळतं आणि या श्रवणामध्ये हे विषय मांडले जातात की मनुष्यानं नक्की वागावं कसं, राहावं कसं, एखाद्या संकटाची वेळ आली तर मनुष्यानं कोणते निर्णय घ्यावे, याची सर्व माहिती आहे ना, आपल्याला श्रवणामध्ये मिळत असते. पण आपण मात्र दुसऱ्यांचं कधीच ऐकत नाही. माझं हेच खरं आणि भ्रांतीचं ओझं, यामध्ये आपण अहंकारामध्ये बुडालेलो असतो. वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान करत नाही. पैसा म्हणजे सर्वस्व आहे का? आता स्त्रीला या गोष्टी कधी कधी असं वाटेल की हे आतीच बोलत आहेत, पण ही बोलण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण हा हिंदू धर्म आहे ना, या हिंदू धर्मानं आपल्याला हेच शिकवलेलं आहे की स्त्री आहे ना, ही लक्ष्मीचं रूप आहे आणि प्रत्येकानं तिला लक्ष्मीसारखं जपलं पाहिजे. आपली आई असो, आपली पत्नी असो, आपली बहीण असो, ही लक्ष्मीच असते ना. जेव्हा मुलगी घरामध्ये जन्माला येते ना, बघा अगोदरचा एक काळ होता, तेव्हा विटाळ मांडला जायचा, पण आता तो काळ राहिला आहे का? सर्व काही बदललेलं आहे. आता मुलीचं बघा, जेव्हा घरामध्ये जन्माला येते तेव्हा किती मोठ्याने स्वागतसुद्धा केलं जातं. पण जेव्हा तीच मुलगी मोठी होते ना, तिच्याकडे वाईट नजरेनं पाहिलं जातं. ही वृत्ती थांबेल कधी बरं? जेव्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये मनामध्ये समर्थ विचार निर्माण होतील आणि हे विचार मनुष्याला वाईट कधीच वागू देणार नाहीत. समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्या पद्धतीनं मनुष्याला
शिक्षणाची जेवढी गरज आहे ना तेवढी गरजसुद्धा अध्यात्माची आहे. अध्यात्म आपले विचार जर व्यवस्थित असतील ना तर आपल्याकडे पैसा असूनसुद्धा आपली मुलं वाया जाणार नाही. पण आपले विचार घाणेरडे असतील, आपण सुसंस्कृत नसू तर आपल्याकडे किती जरी पैसा आला ना तरी आपली मुलं कधीच सुधारणार नाही. ती अशीच वागणार, कारण त्यांच्या मनामध्ये श्रीरामाचे विचार कधी नसणार आहेत. आणि हे विचार जेव्हा नसतील ना तेव्हा मनुष्याचं जीवन अधोगतीला जातं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या कलियुगातला प्रत्येक मनुष्य जर भक्ती मार्गामध्ये लागला तर हे असे विचार निर्माण होणार नाही. बघा, लग्न होऊनसुद्धा एखादा मनुष्य स्त्रीवर संशय घेतो, एखादी स्त्री मनुष्यावर संशय घेते, तर ते नातं व्यवस्थित टिकेल का बरं? कधीच टिकणार नाही. आज एक वैष्णवीच्या जीवनात ही घटना घडली, उद्या दुसरी वैष्णवी निर्माण होण्याच्या अगोदर आपण श्रवणाला बसायला हवं. आपली मुलगी कुठे काही जाते ना, कुठे काय करते हे प्रत्येक आईबापाला माहीत असायला हवं. आणि प्रत्येक आईबापानं आहे ना आपले मुलीनं काय शिकावं, कोणते निर्णय घ्यावेत हे सुद्धा आपण पाहायला हवेत. कारण का बरं? कारण जेव्हा नवीन नवीन मुलं असतात ना, बघा छोटी छोटी मुलं असतात, तेव्हा त्यांना विचार करण्याची क्षमता असते ना ती अति जास्त असते. पण ते सर्वच विचार चांगले असतात का बरं? ती नक्कीच चुकत असतात. पण त्यांना आपण जर शिकवलं का तुम्हाला शिक्षणाची गरज नक्कीच आहे, पण त्यासाठी अध्यात्म जीवनाला एक अनमोल देणगी देत असतं, हे मन स्थिर करत असतं. आता आपण पाहिलं की बघा 100पैकी 99% मिळवणाऱ्या मुली आहेत. आणि आज जर विचार केला ना, आपल्या भारताचा विचार केला तर भारतामध्ये सर्वात जास्त बुद्धिमत्ता असलेले जर आहेत ना तर त्या मुलीच आहेत. म्हणजे मुलगी खरंच लक्ष्मी आहे आणि ही लक्ष्मीचा अवतारच आहे. तिला तुम्ही कमी समजू नका, कारण तिने जर विचार जर केला ना तर या जीवनामध्ये मनुष्याला, आता तुम्ही एकच गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये संपत्ती येते, धन संपत्ती येते, तर 99% जर धन संपत्ती कुणामुळे जर येत असेल ना तर ती फक्त स्त्रीमुळे येते. कारण तीच धनाची देवी आहे, तिचं लक्ष्मी आहे. जर बघा तुमच्या आयुष्यामध्ये कधी कधी तुम्ही विचार करा, तुम्ही एवढे प्रयत्न करता ना, एवढी चांगली कर्म करता, तरीसुद्धा तुमच्या वाट्याला सुख येत नाही. पण कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये बायकोच्या रूपामध्ये येणारी स्त्री असते, बहिणीच्या रूपामध्ये येणारी स्त्री असते, किंवा वेगळ्या नात्याच्या रूपाने येणारी स्त्री असते. कधी कधी ती आपल्या संसारामध्ये प्रवेश करते ना, आपलं जीवनच बदलून जातं. म्हणून आजसुद्धा आपल्या जीवनामध्ये स्त्री एवढी महत्त्वाची आहे ना, पण ही महत्त्वाची आहे हे आपल्याला कळेल कधी? जेव्हा आपण समर्थ विचारांमध्ये येऊ. म्हणून आपल्या घरातील प्रत्येक स्त्री उद्यापासून श्रवणाला बसली पाहिजे. आपल्या घरातला प्रत्येक पुरुष उद्यापासून श्रवणाला बसला पाहिजे. बघा, तो त्या अगोदर नाही नाही म्हणतील, पण तुम्ही त्यांच्यावर नक्कीच विचार करण्याची वेळ येऊ द्या, कारण ही आजची गरजच आहे ना. आपण बघा भरपूर वेळा सांगून झालेलं आहे की तू श्रवणाला का बसत नाही बरं, पण ते आपल्याला टाळतातच ना. पण हे जर या वैष्णवीचा जर विचार केला ना तर आताच्या काळाची गरज आहे. आपली मुले श्रवणाला बसलीच पाहिजे. हे नक्की हिंदू पुराण काय आहे ना, नक्की हिंदू संस्कृती काय आहे, जोपर्यंत आपल्या मुलांना कळणार नाही ना तोपर्यंत या अशा गोष्टी कधीच थांबणार नाही. म्हणून प्रत्येक मुलामुलीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, भले तुमच्या आईवडील अडाणी असतील, अशिक्षित असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या आयुष्यामध्ये किती जरी मोठं संकट जरी आलं कधीच ते फायदा तोटा पाहणार नाही. तुमच्या समोर आणि तुमच्या मागे ते उभे राहतील, भले परिस्थिती कशी असू द्या. म्हणजे एवढा खंबीर पाठिंबा देण्यासारखे तुमच्या आईवडील निश्चितच आहेत. म्हणून अनोळख्या व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट आपल्या आईबापासोबत शेअर करा. बघा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नवीन नवीन वाटतं की हा माझ्यावर भरपूर प्रेम करतो,
पण तो प्रेम करण्यासाठी आलेला नसतो. बघा, लग्न झालेल्या स्त्रियांना सुद्धा सांगणं आहे की लग्न झाल्यानंतर बघा आपण एखाद्या त्या पुरुषाचा, आपल्या पतीचा छळ आपण सोसतो, पण हे योग्य आहे का बरं? आपण कधी आपण नात्यांमध्ये अडकलेला असतो, पण नात्यांमध्ये अडकून राहू नका. कारण तुमचं स्वतंत्र आहे ना, ते स्वतंत्र पुन्हा निर्माण करा. आणि हे आपल्या आईवडिलांना पण समजायला हवं की आपण जेव्हा मुलीला लग्नामध्ये बघा दुसऱ्याला स्वाधीन करतो ना, आपण सर्व संबंध संपून टाकतो. आपल्यासाठी ती मुलगी मरून जाते का? कधीच असं करू नका. ती मुलगी आपली आहे, लक्ष्मी आहे. तुम्ही पैशाशिवाय राहू शकता का बरं? पैशाने सर्व देवाणघेवाण होते ना, म्हणजे ती लक्ष्मी आहे, तिला कधीच सोडू नका. जरी लग्न झालेलं असेल आणि तिचं जीवन मरणाचा जर प्रश्न असेल ना, तर तिने स्वतः निर्णय घ्या. स्वतः निर्णय घेऊन स्वतःचं आयुष्य निर्माण करा. तुम्हाला कधीच थांबू नका. हे निर्णय आता मुलीने स्वतः घ्यायला हवे. कारण आज जर तुम्ही विचार जर केला नाही ना, तर हे जग तुम्हाला जगू देणार नाही. म्हणूनच स्वतः खंबीर व्हा. या जगामध्ये तुम्हाला जर ही नाती निर्माण करायची असतील ना, तर भगवंताशी नातं निर्माण करा. भगवंताशी नातं आणि आईवडिलांशी नातं कधीच तुम्हाला धोका देणार नाही. म्हणून आज ही वेळ गेलेली नाही. या नराधमांना जर धडा शिकवायचा असेल तर तुम्ही खंबीर व्हायला हवं. आणि खंबीर मनुष्य बनतो कधी बरं? जेव्हा मनुष्य भक्तिमार्गामध्ये घेतो, भक्तिमार्गाचा आधार घेतो, ब्रह्ममुहूर्तावर उठू लागतो, तेव्हा मनुष्याचं मन ताकदशीर होतं. मनुष्याच्या मनाला एक चालना मिळते. मनुष्याचं मन स्थिर होतं. कोणत्याही गोष्टीला तो घाबरत नाही. आणि आजची स्त्री आहे ना, ती नक्कीच वाचली पाहिजे. आणि जेव्हा ही स्त्री वाचेल ना, तेव्हा या जगात सुख निर्माण होईल. नाहीतर अंधकाराशिवाय दुसरं काहीच राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.